माननीय एकनाथ शिंदेजी यांनी गाठलेला आहे आणि त्यांनी त्यांचा कामाचा ठसा एका वर्षात उमटवला आहे की ज्याची दखल केंद्रीय अनेक नेतृत्व असतील विविध पक्षातली त्यांनी त्याची दखल घेतली आहे। एवढंच नाही तर त्यांचं मनापासून कौतुक देखील करतात आणि ज्यांना ओपनली कौतुक करता येत नाही ते मनोमन कौतुक करतात किंवा वैयक्तिकरित्या त्यांना शुभेच्छा देतात। त्यामुळे महाराष्ट्र प्रगतीपथावर आहे। महाराष्ट्रामध्ये सर्वात पहिला निर्णय कोणी घेतला असेल महिलांच्या बाबतीत तर तो माननीय एकनाथ शिंदेजी यांनी घेतला की महिलांसाठी आरक्षण 50% सूट एसटी प्रवासामध्ये हे त्यांनी केलं। महिला बचत गटांना जे फिरतं भांडवल आहे त्याच्यामध्ये 15,000वरून 30,000वर त्याची वाढ केली। सीडीओंचा पण मानधन वाढवलं। त्यामुळे हे तर केवळ 2-3 उदाहरणं आहेत। म्हणजे महिलांचा मान सन्मान केवळ शब्दातूनच नाही तर कृतीमधून देखील आम्ही दाखवून देत आहोत। आता दुर्दैवाने म्हणजे मणिपूरमध्ये जी घटना घडली महिलांच्या बाबतीत देशभरात सर्वांनीच आंदोलन केलं। आम्ही सत्ताधारी पक्षात असल्यामुळे आम्ही आंदोलन केलं नाही, परंतु आम्ही प्रत्येक स्तरावर माननीय उपसभापती नीलमताई गोरे आमच्या पक्षाच्या नेत्या त्यांनी तर थेट माननीय अमित शहांना एक खुलं पत्र देखील लिहिलं की अशा पद्धतीने महिलांचा अपमान सहन केला जाऊ नये आणि याबद्दल तीव्र आपण अशी स्वरूपाची आपण त्याच्यावर ॲक्शन घेतली पाहिजे असं माननीय खुद्द देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना लिहिलेलं आहे। त्याच्यामुळे जे काय एक नरेटिव्ह सेट करण्यात येत आहे की आम्ही महिलांचा अपमान कसा काय सहन करतो, परंतु उभाटा गटाकडून देखील विविध वेळा महिलांचे अपमान झालेले आहेत। माननीय आमचे आमदार संजय शिरसाट यांनी संभाजीनगरच्या ज्या संभाजीनगरमध्ये मी महिला संपर्क प्रमुख होते उभाटा गटात असताना त्यावेळी तिथले माजी खासदार हे काय काय बोलायचे हे आम्हाला माहिती आहे। आम्ही त्यांना अनेक वेळा रोकायचो की महिलांच्या बाबतीत असं काही बोलू नका म्हणून आम्ही बोलायचो, परंतु आता असं आहे की मारणाऱ्याचे हात धरता येतात, बोलणाऱ्याचं तोंड धरता येत नाही। आणि एखादे सिनियर माजी खासदार आहेत पक्षाचे नेते आहेत ते जर का अशा पद्धतीचं बोलतात तर संजय शिरसाट यांनी माजी खासदार चंद्रकांत खैरे काय बोलले त्याचा त्यांनी उल्लेख केला त्याबद्दल आणि त्यामुळे त्याचं उत्तर चंद्रकांत खैरे यांनीच दिलं पाहिजे। त्यामुळे विनाकारण तुम्ही आज देशभरात तुम्ही महाराष्ट्रामध्ये तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी मुंबईमध्ये आंदोलन केलं, तुम्हाला विरोधी पक्ष म्हणून तुम्हाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे, परंतु तुम्ही त्याच्यामध्ये तोंडाला पट्ट्या लावल्या महिलांनी आणि त्यांच्याबद्दल आम्ही पूर्ण संवेदना आहेत की ज्याचा आम्ही निषेधच केलाय। कुठल्याही पक्षातली महिला असो तिच्याबद्दल कोणीही वाईट बोलू नये आणि राजकारणातल्या महिला त्याच्यामध्ये सॉफ्ट टार्गेट होतात हे तितकंच खरं आहे। म्हणजे आम्ही इकडून तिकडे गेलो तिकडून अजून कुठे गेलो की मग चारित्र्य हनन करायचं, कचरा बोलायचं, सडका पाचोळा बोलायचं, काय काय आमच्याबद्दलही शब्द बोललेले आहेत, बेईमान वगैरे असे शब्द वापरलेले आहेत। त्यामुळे ठीक आहे जे बोलतायत ते स्वतःची संस्कृती दाखवत आहेत, परंतु आपल्याला लक्षात असेल की मी काही गोष्टींचा दाखला देणार आहे। 2014 मध्ये ऑगस्ट महिन्याच्या सामनाचा एक अग्रलेख त्याच्यामध्ये त्यावेळेला माननीय उद्धवजी ठाकरे हे संपादक होते 2014ला आणि काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर टीका करताना त्यांनी अकबर इलाहाबादी यांचा एक शेर त्याचा दाखला त्यांनी दिला। हुस्ने मिस फिरंग असं या अग्रलेखाचं शीर्षक होतं। त्याच्यामध्ये सोनिया गांधी काँग्रेसच्या अध्यक्षा यांच्या बाबतीत अशा प्रकारची टीका होती। त्यानंतर करप्शन क्वीन हे देखील बोललं गेलं। त्या काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा मग आज तुम्ही त्यांच्यासोबत आहात हे कसं काय? ज्यांना आपण करप्शन क्वीन म्हणतो मग त्याच काँग्रेस बरोबर आपण वज्रमूठ, महाविकास आघाडी
आता ती महाविकास आघाडी आता किती आहे आणि कोण कोण आहे. काल माननीय शरद पवारजी देखील पुण्याला होते टिळक पुरस्कारामध्ये. त्यामुळे महाविकास आघाडीचं काय व्हायचं असेल ते होईल. परंतु जेव्हा तुम्ही महिलांच्या बाबतीत बोलता त्यावेळा आम्ही कधीही कुठल्याही महिलेला बद्दल वाईट बोललेलो नाही ना. आम्ही ट्रोल गँग आहे की जी आमची काही वाटेल ते लिहित असते, बोलत असते. त्यामुळे अशा पद्धतीनं तुम्ही देखील महिलांबद्दल काय काय बोललेला आहात ते पुढे माननीय शीतलताई सांगतीलच. परंतु कुठल्याही पक्षातला कोणीही नेता असो, आम्ही कोणत्याही महिलेबद्दल अपशब्द अपमान अजिबात सहन करणार नाही. परंतु सुरुवात कोणाकडून होते आणि मग महिला त्याच्या सॉफ्ट टार्गेट होतात. त्यामुळे हे देखील आपण लक्षात ठेवण्यासारखं आहे. खरं तर ज्यांचे हात चिखलाने बरबटलेले आहेत तेच आता स्वच्छतेचे धडे आम्हाला द्यायला लागलेले आहेत. आज मी याच इथे बसून माझ्या संदर्भात युवा सेनेच्या काही लोकांनी ज्या पद्धतीने एक व्हिडिओ दाखवला किंवा जो व्हिडिओ होता त्याला मॉर्फ करून दाखवला, त्या संदर्भात इथे प्रेस कॉन्फरन्स घेतली होती. ते युवा सेनेचे मुलं आज, तीच युवा सेना आज महिलांवर अत्याचार होत आहेत म्हणून गळे काढतायत आणि काळ्या फिती लावून मुंबईच्या रस्त्यावर फिरतायत. खरोखर दुटप्पीपणा जो असतो तो हाच आहे. खरं तर इम्पॉर्टेड लीडर, त्याच्यानंतर त्यांनी भ्रष्टाचाराची क्वीन, करप्शन क्वीन असं ज्या सोनिया गांधींना म्हटलं त्याही एक महिला आहेत. हे कदाचित विसरले असतील. कदाचित आदित्यजी सामना वाचत नसतील. त्याच्यामुळे त्यांना आपल्या वडिलांनी सामन्यामध्ये काय काय लिहिलेलं आहे हे कदाचित त्यांना माहिती नसेल. त्यांचे जे मुख्य प्रवक्ते आहेत, विश्व प्रवक्ते, त्यांनी तर महिलांच्या संदर्भात काय काय बोललेले आहेत. स्वप्ना पाटकरच्या बद्दल बोललेला यूट्यूबवर अजूनही व्हिडिओ आहे, अजूनही ऑडिओ आहे. त्या संदर्भात तुम्हाला काय म्हणायचंय. त्याच पद्धतीने गुवाहाटीत जेव्हा या सर्व 40 आमदार होते त्यामध्ये काही महिला भगिनी सुद्धा होत्या, महिला आमदार सुद्धा होतं, तेव्हा त्यांना कामाठीपुऱ्यामध्ये त्यांच्या गळ्यात पाटी लावून उभं करा हे बोलणारे कोण होते. तेव्हा तुम्हाला आठवलं नाही. तेव्हा महिला सन्मानाबद्दल तुम्हाला बोलावंसं वाटलं नाही. त्याचप्रमाणे कंगना राणावत हिच्याबाबत हरामखोर असा शब्द बहुतेक त्यांनी केला असेल. त्याच्यानंतर तिच्याबद्दल काय काय बोललं गेलं, तिला नॉटी बोललं गेलं. मला वाटतं तेव्हा ती महिला नव्हती का. आज तुम्ही जे रडण्याचे खोटे चेहरे लावून, मुखवटे लावून फिरताय, ये पब्लिक है, ये सब जानती है. हे सगळा खोटेपणा हा बंद करा. खरं तर माझ्याच बाबतीत अनेक वेळेला, कारण कुठलीही स्त्री जेव्हा काम करते तेव्हा तिचं कॅरेक्टर असॅसिनेशन करणं हे अतिशय सोपं असतं आणि हे अनेक वेळा झालेलं. त्याचं मूर्तिमंत उदाहरण मी आज तुमच्या समोर बसलेली आहे. त्यावेळेला त्या पक्षातले आमदार यांनी सुद्धा मला प्रचंड त्रास देण्याचा प्रयत्न केला. ही घटना तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल, त्याबद्दल मी बोलू इच्छित नाही. तेव्हा उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख यांनी काय भूमिका घेतलेली आहे हेही तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. त्याच्यामुळे स्वतःच्या पक्षात काम करणाऱ्या महिलांना तुम्ही कुठलाही न्याय देऊ शकला नाहीत. म्हणून आज मोठ्या प्रमाणात महिला आघाडीतून महिला आज शिंदे साहेबांबरोबर येऊन उभ्या राहत आहेत. आज शिंदे साहेबांनी महिलांसाठी अनेक प्रशासकीय निर्णय नक्कीच घेतलेत, परंतु स्वतःच्या पक्षामध्ये सुद्धा आज शिवसेनेच्या इतिहासातल्या पहिल्यांदा महिला सचिव म्हणून मनीषाताई कायंदे यांना त्यांनी सन्मान दिला. त्याचप्रमाणे पहिल्यांदा महिला नेत्या बनवल्या गेल्या, त्यामध्ये खासदार भावनाताई गवळी, त्याचप्रमाणे उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांना नेता बनवलं गेलं. त्याच्यामुळे फक्त बोलायचंच नाही तर करूनही दाखवलेलं आहे, हे लक्षात ठेवा. तुमच्याकडे फक्त बोलाचाच भात आणि बोलाच्याच कड्या आहेत. मला असं वाटतं हे खोटेपणा हा बंद करा. महिलांचा सन्मान हा आम्ही सुद्धा करतो आणि प्रत्येकाने हा करायलाच पाहिजे. परंतु हा करताना कुठेतरी आमच्या महिला यांचा सन्मान करा आणि बाकीच्या महिलांच्या संदर्भात वाटेल ते बोला, ही भूमिका आहे. ही भूमिका बंद केली पाहिजे. कारण याच भूमिकेमुळे उबाटामध्ये महिला आघाडीत उभी फूट पडलेली आहेत आणि येत्या काळात लवकरच जास्तीत जास्त महिला उपनेत्या आणि महिला नगरसेविका माननीय शिंदे साहेबांच्या बरोबर खऱ्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. एक मुद्दा मी आपल्याला पुन्हा सांगू इच्छिते. प्रियंका चतुर्वेदी या खासदार आहेत, त्यांच्याबद्दल
मला पूर्ण मान सन्मान आहेत, किंबहुना त्या माझ्या मैत्रीण देखील आहे, म्हणजे त्यांचे अतिशय मैत्रीपूर्ण संबंध आहे. आणि त्या काँग्रेसमधनं इथे आल्या तर का आल्या, त्यांच्यावर काही वेगळे विचित्र त्यांच्याबद्दल बोललं गेलं, त्यांच्या घरच्यांना धमकवण्यात आलं, त्यांच्या मुलीला धमकवण्यात आलं, असेही काही गोष्टी झाल्या होत्या. आणि म्हणूनच त्या काँग्रेसमध्ये त्यांना न्याय मिळाला नाही, म्हणून त्या शिवसेनेत आल्या. शिवसेनेने त्यांचा मान सन्मान केला. त्यामुळे मुळातली जी शिवसेना आहे, वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना, ही महिलांचा मान सन्मान करणारीच आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. धन्यवाद. हाँ पूछिए ना, पूछो ना, सवाल ही पूछो. सवाल पूछो. वातावरण नक्कीच त्या पक्षामध्ये वाईट आहे. याचं कारण ज्या जुन्या महिला आहेत, ज्यांनी अनेक वर्ष पक्षासाठी खस्ता खाल्ल्यात, पक्षासाठी केसेस अंगावर घेतल्यात, 40-40 वर्ष ज्या महिला त्या पक्षामध्ये कार्य करतायत, ज्यांना पक्षाने वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी रणरागिणी म्हणून संबोधले, त्या महिलांना आता जो गरजेचा आहे तो मान सन्मान मिळत नाहीयेत. आणि बाहेरून आलेल्या महिलांना नाही, फक्त सुषमा अंधारेच नाहीत तर अनेक जणी आहेत ज्या नंतर बाहेरून आल्यात. त्यामुळे ज्या जुन्या शिवसैनिक आहेत, ज्यांनी पक्षासाठी खस्ता खाल्लेल्या आहेत, त्यांना आता पक्ष कसा चालवायचा हे बाहेरून आलेल्या महिला शिकवू लागलेल्या आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं, त्याच्यामुळे महिलांमध्ये प्रचंड असंतोष आहे. आणि त्याचं उत्तर किंवा त्याचं तुम्हाला लवकरच समजणार आहेत की त्या महिला आता काय निर्णय घेणार आहेत. आत्ताच आपण पाहिलं की तृष्णा विश्वासराव या देखील आल्या. त्या सुमारे त्या पण 35-40 वर्ष पक्षाचं काम करतायत, 7 टाइम्स नगरसेविका आहेत. आणि मुळात म्हणजे महिलांचा मान सन्मान हा बाळासाहेबांची शिवसेना, जी मूळ शिवसेना, जी आता लिगली टेक्निकली एकनाथजी शिंदेकडे आहे, आमच्या कडे महिलांचा मान सन्मानच होतो. नुसतंच बोलण्यापुरतं नाही, परंतु ते कृतीतही करून दाखवलं. 57 वर्ष झाले पक्षाला. मग अशा एका मोठ्या पक्षाकडे महिला नेत्या का असू नयेत, महिलांना सचिव या पदावर का नाही. जेव्हा तुम्ही इक्वॅलिटीबद्दल बोलता तेव्हा पदांच्या बाबतीतही न्याय दिला गेला पाहिजे. नाही, ते पोस्टर्स बघितले नाही, फक्त ते बघितलं आम्ही की ते आंदोलन करत होते वगैरे. आणि मूक मोर्चा पहिले सामनामधून काय लिहिलं होतं, मूक मोर्चाला सामनामध्ये काय संबोधलं गेलेलं आहे, मला वाटतं महाराष्ट्र विसरलेला नाहीये. त्याच्यामुळे त्यांनी आज जो काही मूक मोर्चा काढला तो नक्की त्या मूक मोर्चाला सामन्यामध्ये काय बोललं गेलं होतं एकेकाळी, हे मला वाटतं त्या युवा सेनेने वाचलं पाहिजे. देखिए, सबसे पहले आज ये प्रेस कॉन्फ्रेंस जो हमने ली है, एक तो महिलाओं के मान सम्मान के ऊपर कुछ लोग हमें दोषी ठहरा रहे हैं, हमारे ऊपर गलत दोषारोप कर रहे हैं. इसके बारे में मैं जवाब देना चाहती हूँ कि देखिए, 2014 में माननीय मोदी जी प्रधानमंत्री बने देश के, और अनेक कार्यक्रम उन्होंने महिलाओं के लिए जैसा बेटी बचाओ बेटी पढ़ाओ, महिलाओं के लिए अनेक सम्मान योजना, और महिलाओं के लिए अनेक जो उनके डे टू डे लाइफ है उसमें उनको राहत मिले, इस प्रकार की बहुत सारी योजनाएं उन्होंने लाई. माननीय एकनाथ जी शिंदे मुख्यमंत्री बने तो पहले उन्होंने क्या काम किया, तो एसटी बसेस में, महाराष्ट्र जो स्टेट ट्रांसपोर्ट की बसेस है उसमें महिलाओं के लिए 50% टिकट में डिस्काउंट दिया. ये, और पहले दिन 11 लाख महिलाओं ने प्रवास किया. अब महिला जो बचत गट है, सेल्फ हेल्प ग्रुप्स, उनको जो उनका जो कैपिटल है, रनिंग कैपिटल, तो उसको 15,000 से 30,000 कर दिया. ऐसे बहुत सारे आशा वर्कर्स है, आंगनवाड़ी सेविका है, उनके लिए उनको राहत मिले, ऐसी काफ़ी सारी उपाय जो लाई. तो जितनी बार अब उबाटा गट से, उद्धव ठाकरे गट से, जैसे माननीय शिंदे जी के बारे में बहुत कुछ लिखा जाता है, बहुत कुछ बोला जाता है,
मगर माननीय शिंदे जी ने कभी भी उसका पलट कर जवाब नहीं दिया और कभी भी किसी को बिलो दी बेल्ट रिमार्क पास नहीं किए। उन्होंने यही कहा कि इस सब का जवाब मैं अपने काम से दूंगा, अपने कर्तृत्व से दूंगा। और ये साल भर में उन्होंने दिखाया है कि वो महाराष्ट्र के सबसे अव्वल सीएम इस प्रकार से साबित हो गए। आपने देखा कि माननीय मोहन जी भागवत आए थे थाने में, उस कार्यक्रम में आए, कैंसर हॉस्पिटल के उद्घाटन में माननीय मोदी जी हो, अमित शाह जी हो, किस प्रकार से माननीय एकनाथ शिंदे जी की वो सराहना करते हैं, उनको उनकी पीठ थपथपाते हैं। और इसी के बारे में जो जलन है वो कुछ लोगों के पेट में दर्द हो रहा है। इस बारे में मैं आपको बता दूं कि आज आप वो महिला मान सम्मान की बात करते हैं, वह महात्मा गांधी जी के पुतले के वहाँ वो काली पट्टी मुंह पर बांधकर वो मणिपुर हो या अन्य निषेध करते हैं। मगर बताइए कि 2014 में देखिए, जब माननीय उद्धव जी ठाकरे संपादक थे तो सोनिया गांधी जी के बारे में क्या क्या कहा था, करप्शन क्वीन, इस प्रकार से उनका उल्लेख किया था। दूसरी बात, उन्होंने ये भी कहा था अग्रलेख में, कांग्रेस की कार्य पद्धति पर टीका उन्होंने की थी और उसमें अकबर इलाहाबादी का एक शेर उसका इस्तेमाल किया था, हुस्न मिस फिरंग, इस प्रकार का वो टाइटल था। यहाँ पर है वो कागज, मैं आपको दिखाना चाहती हूँ, ये इसमें था। तो इसका मतलब क्या है? तो देखिए, हमारा तो ये कहना है कि महिला किसी भी पार्टी की हो, चाहे वो कांग्रेस हो, बीजेपी हो, शिवसेना हो, मनसे की हो, किसी को भी अधिकार नहीं कि महिलाओं के बारे में अनाप शनाप कहे और उनके बारे में उनके कर्तृत्व को नीचा दिखाने की कोशिश करे। तो ये इसका हम सरासर गलत करते हैं, हमने गलत इस सब को ठहराया है। मणिपुर की भी घटना का तीव्र निषेध किया है। माननीय उपसभापति नीलमताई गोरे, जो उपसभापति है महाराष्ट्र विधान परिषद की, उन्होंने माननीय अमित शाह केंद्रीय गृह मंत्री को भी खत लिखकर अपनी नाराजगी व्यक्त की है और इस पर एक्शन लेने की उन्होंने बात कही है। शीतलताई बात करें। और आपको पता है कि विश्व प्रवक्ता जो उबाठा गट के हैं, जो खुद को बहुत ही होशियार समझते हैं, उन्होंने महिलाओं के बारे में क्या क्या टिप्पणियां की है वो आप सब जानते हैं। शायद आदित्य जी ठाकरे वो भूल गए होंगे, उनको मैं याद दिलाना चाहूँगी। उन्होंने स्वप्ना पाटकर के बारे में, जो एक महिला है, उसके बारे में क्या क्या अनाप शनाप बात की है वो आप सब आज भी यूट्यूब पे जाके देख सकते हैं। तभी इनको महिला सम्मान की याद नहीं आई। उन्होंने गुवाहाटी में जब भी हमारे ये 40 एमएलए थे, उसमें से 3 या 4 हमारे एमएलए औरतें थी या महिलाएं थी, उनके बारे में ऐसा कहा कि कामाठीपुरा में उनके गले में एक प्लेट लगा के उनको खड़ा करना चाहिए। तभी उबाटा गट को लगा नहीं कि ये महिलाएं हैं और उनके सम्मान में हमें कुछ करना चाहिए। कंगना राणावत के बारे में ये उबाटा गट ने, उनके पूरे संजय राउत जी ने क्या क्या कहा था ये सब आप जानते हैं। उसके बाद मेरे खुद के बारे में, जब युवा सेना के साईनाथ दुर्गे, इनको पकड़ा गया, उन्होंने वीडियो मॉर्फ करके दिखाया गया, तभी ये युवा सेना के लोग जो आज मुक्का मोर्चा निकाल रहे हैं, उनको याद नहीं आया कि शीतल म्हात्रे भी एक औरत है। तो मुझे लगता है औरत बस उनके पार्टी में हो तभी उनकी सम्मान की बात आती है, और बाकी की पार्टी में जो औरतें हैं उनका सम्मान करने की कोई ज़रूरत नहीं। ऐसे अगर लगता है तो मुझे लगता है कि ये बहुत ही गलत सोच है। औरत कोई भी पार्टी में हो, कोई भी औरत हो, वो पॉलिटिक्स में हो या ना हो, उसका सम्मान होना ही चाहिए। मणिपुर में जो घटना हुई उसके बारे में हर औरत मन से रोई है। हम पॉलिटिक्स में हम इसका बिल्कुल बहुत गंभीरता से निषेध कर रहे हैं। मैं उबाटा गट को इतना ही कहना चाहूँगी कि जो आमदार संजय शिरसाट जी ने कहा, वो उन्होंने उनके ही गुट के एक माजी खासदार खैरे जी थे, उन्होंने जो कहा था वो खाली लाइंस उन्होंने बताई। तो मुझे लगता है अगर क्वेश्चन पूछना है तो चंद्रकांत खैरे जी से पूछिए कि उन्होंने ऐसे कहा था क्या। हम वापस इतना ही कहेंगे
कि औरतें, उनका सम्मान होना चाहिए। और हमारे मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे ये बस कहते नहीं तो उन्होंने करके भी दिखाया है। हमारे पार्टी में आज महिला नेताएं हैं, नीलमताई गोरे और भावनाताई गवळी, ये 2 नेताएं हैं। हमारी सचिव भी है, आज पहली बार शिवसेना में महिला सचिव मनीषाताई कायंदे। तो माननीय एकनाथ शिंदे जी ने प्रशासकीय तरीके से तो महिलाओं को न्याय देना चाहा ही है, लेकिन खुद के पार्टी में भी महिलाओं को न्याय दिया है, महिलाओं को सम्मान दिया है। धन्यवाद। माननीय अनिल परब वकील है तो बार बार कोर्ट की बातें करते हैं, स्वाभाविक है। और मगर जो उन्होंने विधान परिषद में जो 289 के द्वारा मुद्दा लाने की कोशिश की, उसका सही जवाब और उसका योग्य रीति से जवाब माननीय सभापति उपसभापति नीलमताई गोरे इन्होंने दिया है कि जो व्यक्ति उस सभागृह में नहीं है, जो व्यक्ति सभागृह में नहीं है और जो अपने आप को डिफेंड करने के लिए उस सभागृह में उपस्थित नहीं है, तो उसके बारे में आप ऐसा मुद्दा नहीं उपस्थित कर सकते हैं। इस प्रकार का जवाब माननीय स्पीकर ने दिया है। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।